नमस्कार मित्रांनो, सोपी गुंतवणूक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर जाऊ आपण आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती। आपण हा व्हिडिओ 4 पार्टमध्ये पाहणार आहोत। पहिला पार्ट आहे शेअर प्राइस, सेकंड पार्ट आहे डीमर्जर, थर्ड पार्ट आहे फॉरेन डील आणि चौथा पार्ट आहे कन्क्लूजन। तर अशा प्रकारे आपण 4 पार्टमध्ये पार्ट पाहणार आहोत। पहिला पार्ट आहे प्राइसिंग। तर या शेअरची प्राइस काय होती एकेकाळी 3 सप्टेंबर 2020 साली हा जो शेअर आहे 65 रुपयावरती ट्रेड करत होता, म्हणजे फक्त 65 रुपयावरती हा शेअर ट्रेड करत होता। त्यानंतर हा जो काळ होता कोविडचा काळ होता। 4 वर्षात कंपनीनं जवळपास 1200 रुपयापर्यंत मजल मारली होती आणि 1 वर्षापूर्वी तर या शेअर 1100च्या जवळ होता। आज तो ट्रेड करतोय फक्त 680 रुपयावरती, म्हणजे 40% कमी। 680 1200च्या महिन्यात 40% जर केलं तुम्ही तर साधारणतः 680 रुपये येऊ शकतं आणि 680 रुपयाला हा शेअर जो आहे तो ट्रेड करतोय। अशा प्रकारचा याचा चार्ट आहे आणि 5 वर्षात या शेअरने दिले 376% रिटर्न। ते पण कधी 40%नी शेअर खाली आलाय तेव्हा पण शेअर हा 376% रिटर्न दाखवतोय। एकूण किती 5 वर्षामध्ये, म्हणजे लॉंग टर्म मध्ये। यामुळेच मी तुम्हाला नेहमी सांगतो मित्रांनो की लॉंग टर्म मध्येच फायदा आहे। शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही तुमचे पैसे गमावून बसताल। चांगल्या कंपनीमध्ये पण समजा या कंपनीमध्ये कोण नवीन इन्व्हेस्टर असेल आणि त्यांनी जर 1100-1200 रुपयामध्ये जर शेअर घेतला असेल तो 40% तोट्यामध्ये आता असेल, म्हणजे लॉंग टर्म साठी तुम्ही विचार कोणत्याही शेअरचा करायला पाहिजे। तर या कंपनीचं नाव आहे टाटा मोटर्स। तुम्ही म्हणत असाल या कंपनीचं नाव काय, तर या कंपनीचं नाव आहे टाटा मोटर्स। तर टाटा मोटर्सचा जो रेव्हेन्यू जनरेट होतो एकूण जगामध्ये ही कंपनी काम करते। तर जगामध्ये जी कंपनी काम करते एकूण जो तुम्हाला निळा सर्कल जो दिसतो त्याच्यामध्ये JLR आहे, जॅग्वार अँड लँड रोव्हर। ह्या 2 कंपन्यांचा जो रेव्हेन्यू आहे 64%चा हा यांना रेव्हेन्यू जनरेट होतो। आणि जो सेकंड आहे तो कमर्शियल व्हेकल, म्हणजे 16% कमर्शियल व्हेकल मधनं हा कंपनीला रेव्हेन्यू जनरेट होतो आणि 10% पॅसेंजर व्हेकल मधून जनरेट होतो। आणि जो पिवळा कलर मध्ये दिसतोय तो फायनान्स आणि अदर इन्कम मधून कंपनीला अशा प्रकारचा रेव्हेन्यू जनरेट होतो। कंपनी बहुतेक रेव्हेन्यू हा कशामधून जनरेट होतोय, JLR मधून, जॅग्वार अँड लँड रोव्हर। ही कंपनी कुठली आहे तर UK बेस ही कंपनी होती, युनायटेड किंगडम मधील ही कंपनी होती। टाटानं 2060 साली हिचं अधिग्रहण केलं आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील केलं। आज त्याच कंपनीचा जवळपास 70% ते 64% ही कंपनी रेव्हेन्यू टाटा मोटर्सला जनरेट करून देत आहे। तर सेकंड पार्ट आपण पाहणार आहोत डीमर्जर। आता डीमर्जरचा काय विषय की येणाऱ्या काळात कंपनीचा डीमर्जर होणार आहे, म्हणजेच सेगमेंट वेगळे होणार आहेत। कार आणि कमर्शियल व्हेकलचा बिझनेस वेगळा होणार आहे। तर जो कारचा बिझनेस आहे तो इलेक्ट्रिकल कारमुळे कंपनीची व्हॅल्यू वाढू शकते। भारतात टाटाचं इलेक्ट्रिकल जे व्हेकल आहे ते 70%चं मार्केट आहे, जे अमेरिकामध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये ज्या कंपनीनं आता एकदम मजल मारली। आणि टाटाचं काय मार्केट की मोठी कंपनी असल्यामुळे ईव्हीचा जो शेअर आहे त्याच्यामध्ये तो कमी दिसतो। तर याला व्हॅल्यू मिळू शकते या कार बिझनेसला, इलेक्ट्रिकल व्हेकल बिझनेसला। आणि दुसरी काय भर पडू शकते की JLRचा जो बिझनेस आहे, जॅग्वार अँड लँड रोव्हरचा जो बिझनेस आहे त्याला पण एक याच्यामध्ये व्हॅल्यू मिळू शकते। जॅग्वार अँड लँड रोव्हरच्या बिझनेसला यामध्ये व्हॅल्यू मिळू शकते, असं मला हा एक पॉईंट आपण याच्यात कव्हर होते। आणि जो दुसरा जो पॉईंट आहे एक कमर्शियल व्हेकल बिझनेसचा आहे। कमर्शियल व्हेकल मध्ये काय येतं की जो पण माल वाहतूकसाठी कमर्शियल यूज साठीच्या व्हेकल यूज केले जातात त्याच्यामध्ये LCV सेगमेंट आहे, SCV सेगमेंट आहे, ICV सेगमेंट आहे। भरपूर असे प्रकार कमर्शियल व्हेकल मध्ये येतात। याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे। टाटा भारतामध्ये एकेकाळी लीडर होती, आज पण आहे, पण आजच्या परिस्थितीमध्ये टाटाने आपलं मार्केट शेअर कमी झालेलं आहे, जे एकेकाळी मार्केट शेअर टाटाचं होतं। तर याच्यामध्ये अशा प्रकारचे चेंजेस होणार आहेत की 2 सेगमेंटमध्ये हे डीमर्जर होणार आहे। पहिला आहे पॅसेंजर व्हेकल आणि सेकंड आहे कमर्शियल व्हेकल। तर आता थर्ड नंबरचा जो पॉइंट आहे आपला फॉरेनची डील। तर फॉरेन डील काय आहे तर एक ॲक्विजिशन होणार आहे जून 2026 पर्यंत हे होऊ शकते। एका रिपोर्टनुसार असं कळते की हे 2026 पर्यंत ही फॉरेन डील जी टाटा आता करत आहे, तर सगळ्यात मोठी डील आता टाटा करत आहे फॉरेन डील। तर ती एक 38,000 कोटीची डील करते आता टाटा। किती? 38,000 कोटीची डील करते। आणि टाटावरती जे कर्ज आहे आता 71,000 कोटीचं कर्ज आहे। 71,000 कोटी प्लस हे 38,000 कोटी त्याच्यात जोडले जातील, हे एकूण कंपनीवरती कर्ज होईल।
या अशा एकूण कर्जामुळेच काही विचारवंतांनी याच्यातनं एक्झिट घेण्याचं काम केलं आणि म्हणून शेअर खाली कोसळला. काहींच्या मते हे कंपनीचं चुकीचं पाऊल आहे, म्हणून शेअरची 4% 5% किंमत ही न्यूज आल्यानंतर कमी झाली होती. पण याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दोन्ही प्रकारचे इम्पॅक्ट आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे की जे कंपनी आता ट्रक्स याच्यामध्ये काम करते, तर ट्रक्समध्ये कोणतं इंजिन यूज करते बऱ्यापैकी कमिन्स इंजिन यूज करते. कमिन्स ही कुठली कंपनी आहे तर अमेरिकेतली US बेस ही कंपनी आहे. तर टाटा मोटर्स काय करू शकते की ची कमिन्स कंपनीचं इंजिन रिप्लेस करून त्या जागेवर इव्हेकोचं इंजिन कंपनी वापरू शकते. आणि दुसरं आणखी काय होऊ शकतं की EV आणि हायड्रोजन व्हेकल ज्या बनणार आहेत टाटामध्ये, तर हायड्रोजन आणि EV व्हेकल बनवण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापर करू शकतात. त्यांना R&D वरती पैसा खर्च करावा लागणार नाही. इव्हेकोचं 13 ते 16% फॉरेनमध्ये मार्केट शेअर आहे. कशामध्ये? कमर्शियल व्हेकलमध्ये. आणि हाय HPचे जे सेगमेंट असतात, मायनिंग कोळशाच्या मायनिंग ज्या असतात किंवा गोल्ड माइन्स असतात, तिथे ज्या ट्रक चालतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वॉल्वो स्कॅनिया हा ब्रँड वापरला जातो. आणि जगामध्ये हा 3ऱ्या नंबरचा इव्हेको हा पण एक मायनिंगमध्ये ट्रक चालतात. तर जागतिक बाजारपेठेमध्ये मायनिंगमध्ये वॉल्वो आणि स्कॅनियाला पण हा इव्हेकोचा जो ब्रँड आहे तो टक्कर देऊ शकतो. का? कधी ती टाटाच्या अंडरमध्ये आल्यानंतर हा ब्रँड आहे तो या 2 सेगमेंटमध्ये नक्कीच टक्कर देऊ शकतो. युरोपियन युनियनमध्ये यांच्या बसला पण खूप मागणी आहे. आता तुम्ही म्हणाल की इव्हेकोला जर एवढी चांगली कंपनी आहे तर का विकतात? तर याच्यामध्ये जो हाय एक्सपेन्सेस खूप आहे, खर्च खूप करावा लागतो हे ऑपरेशन चालवण्यासाठी, आणि जो प्रॉफिट मिळतो तो 5 ते 8% प्रॉफिट मिळतो. त्यामुळं ही लोक हे कंपनी विकण्याचा विचार करत आहे. तर अशा प्रकारची ही आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला कन्क्लुजन काय मिळालं याच्यातनं? डीमर्जर आणि इव्हेको या 2 ज्या डील होणार आहेत त्याच्यातून काय होऊ शकतं की टाटा मोटरची जी व्हॅल्यू आहे ती अनलॉक होऊ शकते. म्हणजे सेगमेंट वाईज प्रत्येक सेगमेंटला व्हॅल्यू मिळू शकते. पॅसेंजर व्हेकलला व्हॅल्यू मिळू शकते, कमर्शियल व्हेकलला व्हॅल्यू मिळू शकते. ती पण इव्हेको डील होते. कमर्शियल व्हेकल थोडं सेगमेंट आणखी जोरदार काम करू शकतं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.